नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी तांत्रिकचे विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, 2,4-D तणनाशक जमिनीत किती दिवस स्वरूपात राहते? 2,4-D तणनाशक जमिनीत किती दिवस स्वरूपात राहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 14 ते 30 दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, जनावरांपासून माणसांना होणाऱ्या रोगांना काय म्हणतात? जनावरांपासून माणसांना होणाऱ्या रोगांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, झुनोटिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, आच्छादित पिकांना काय म्हणतात? आच्छादित पिकांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हिरवळीची खते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, कशाच्या व्यवस्थेमुळे मृदा सेंद्रिय द्रव्य पदार्थ आणि पोषण मूल्याची गुणवत्ता सुधारते? कशाच्या व्यवस्थेमुळे मृदा सेंद्रिय द्रव्य पदार्थ आणि पोषण मूल्याची गुणवत्ता सुधारते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पीक अवशेष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणाला जलविद्याचे आद्य प्रवर्तक मानतात? खालीलपैकी कोणाला जलविद्याचे आद्य प्रवर्तक मानतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हॅले यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, भूमिगत पाण्याच्या कृत्रिम पुनर्भरण पद्धतीमधील प्रत्यक्ष भूपृष्ठ तंत्रात कशाचा समावेश होतो? भूमिगत पाण्याच्या कृत्रिम पुनर्भरण पद्धतीमधील प्रत्यक्ष भूपृष्ठ तंत्रात कशाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अंतक्षेपण विहिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, ठिबक सिंचन कोणी जगाला दिलेली देणगी आहे? ठिबक सिंचन ही कोणी जगाला दिलेली देणगी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, इस्राईल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना कोणाच्या नावे झाली? भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना कोणाच्या नावे झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गोविंद वल्लभ पंत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय? मानवी आरोग्यावर फ्लोराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अकाली वृद्धत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती ग्रामीण भारताकरिता सर्वात उत्तम प्रकारची शेती आहे? खालीलपैकी कोणती ग्रामीण भारताकरिता सर्वात उत्तम प्रकारची शेती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सहकारी तत्वावरील शेती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ग्रहीय वारे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, कृषी विभागाच्या भेट व प्रशिक्षण योजनेचे जनक कोणाला म्हटले जाते? कृषी विभागाच्या भेट व प्रशिक्षण योजनेचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डेनियल बेनॉर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, मैहसाना ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? मैहसाना ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, म्हैस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश कोणता आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कोकण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, खोडवा पीक पद्धतीमध्ये कोणत्या विविध प्रणाली आहेत? खोडवा पीक पद्धतीमध्ये कोणत्या विविध प्रणाली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 6-4 शेती आणि आलटून पालटून शेती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, तुषार सिंचनामुळे पारंपरिक जलसिंचनाच्या तुलनेत पाण्याची बचत किती टक्के होते? तुषार सिंचनामुळे पारंपरिक जलसिंचनाच्या तुलनेत पाण्याची बचत किती टक्के होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 35%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, कोणत्या शेळीच्या जातीस दुधाची राणी म्हणून ओळखले जाते? कोणत्या शेळीच्या जातीस दुधाची राणी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सानेन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणती मक्याची चाऱ्यासाठीची जात आहे? खालीलपैकी कोणती मक्याची चाऱ्यासाठीची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आफ्रिकन टॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, आम्ल निर्देशांक पट्टा कितीपर्यंत असतो? आम्ल निर्देशांक पट्टा कितीपर्यंत असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1 ते 14.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात प्रचलित आहे? खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकार महाराष्ट्रात सर्वात प्रचलित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विहीर जलसिंचन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दिल्ली या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या शेळीपासून पश्मिना मिळते? खालीलपैकी कोणत्या शेळीपासून पश्मिना मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, काश्मीरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. गांडुळाच्या कोणत्या जातीचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो? गांडुळाच्या कोणत्या जातीचा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आयसेनिया फेटिडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते हे खत नत्रयुक्त आहे? खालीलपैकी कोणते खत नत्रयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, युरिया हे खत नत्रयुक्त आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. 10-20-20 हे कोणत्या प्रकारचे खत आहे? 10-20-20 हे कोणत्या प्रकारचे खत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मिश्र खत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. युरिया रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? युरिया रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 46%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. भाताच्या जया वाणाचा पीक कालावधी किती दिवस असतो? भाताच्या जया वाणाचा पीक कालावधी किती दिवस असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 125 ते 130 दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. भाताची खालीलपैकी कोणती जात गरव्या प्रकारची आहे? भाताची खालीलपैकी कोणती जात गरव्या प्रकारची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कर्जत 3. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भात पिकाची खालीलपैकी कोणती संकरित जात आहे? भात या पिकाची खालीलपैकी कोणती संकरित जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सह्याद्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. ऊती संवर्धनाद्वारे निवड केलेल्या नागली पिकाच्या वाणाचे नाव काय आहे? ऊती संवर्धनाद्वारे निवड केलेल्या नागली या पिकाच्या वाणाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दापोली 2. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. कोकण सदाबहार ही कोणत्या पिकाची जात आहे? कोकण सदाबहार ही कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चवळी या पिकाची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. कोकणात भात पिकानंतर अंगच्या ओलीवर घेण्यात येणारे प्रमुख पीक कोणते आहे? कोकणात भात या पिकानंतर अंगच्या ओलीवर घेण्यात येणारे प्रमुख पीक कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कडवा वाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. कोकण ट्रॉम्बे टपोरा ही कोणत्या पिकाची जात आहे? कोकण ट्रॉम्बे टपोरा ही कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भुईमुंगी या पिकाची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भात पिकावरील खालीलपैकी कोणती प्रमुख कीड आहे? भात पिकावरील खालीलपैकी कोणती प्रमुख कीड आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, खोडकिडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणती पेरू या पिकाची जात आहे? खालीलपैकी कोणती पेरू या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सरदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. हापूस जातीच्या आंबा या झाडांना फलधारणा कधी होत असते? हापूस जातीच्या आंबा या झाडांना फलधारणा कधी होत असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वर्षाआड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. हापूस जातीच्या आंबा या झाडांना नियमित फलधारणा येण्यासाठी कोणत्या सजीवकांचा वापर केला जातो? हापूस जातीच्या आंबा या झाडांना नियमित फलधारणा येण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पॅक्लोब्युट्रोझॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणते जीवाणू खत पालेभाज्या, फळझाडे व फुलझाडांसाठी उपयुक्त ठरते? खालीलपैकी कोणते जीवाणू खत पालेभाज्या, फळझाडे व फुलझाडांसाठी उपयुक्त ठरते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, याझाटोबॅक्टर.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. रत्नागिरी 24 ही कोणत्या पिकाची जात आहे? रत्नागिरी 24 ही कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भात या पिकाची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. कोकण किनारपट्टीस किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? कोकण किनारपट्टीस किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 720 किलोमीटर लांबीचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दापोली या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. भात, नागली, भुईमूग इत्यादी पिकांकरिता किती सेंटीमीटर खोलीवर मातीचा नमुना घेतला जातो? भात, नागली, भुईमूग इत्यादी पिकांकरिता किती सेंटीमीटर खोलीवर मातीचा नमुना घेतला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 20 ते 25 सेंटीमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. भाताच्या कोणत्या जातीची शिफारस खार जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे? भाताच्या कोणत्या जातीची शिफारस खार जमिनीत लागवड करण्यासाठी करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पनवेल एक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणते हिरवळीचे खत नाही? खालीलपैकी कोणते हिरवळीचे खत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भुईमुंग पेंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणते सेंद्रिय खत नाही? खालीलपैकी कोणते सेंद्रिय खत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दहीचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते रासायनिक खत नाही? खालीलपैकी कोणते रासायनिक खत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, करंज पेंड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता? फळझाडांपासून अधिक उत्पादन मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हाय डेन्सिटी प्लॅटिग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी कोणत्या फळझाडाची छाटणी केली जाते? खालीलपैकी कोणत्या फळझाडाची छाटणी केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. फुलेकीर्ती ही कोणत्या पिकाची जात आहे? फुलेकीर्ती ही कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भेंडी. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.